लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संतोष नवीन घरामध्ये राहायला जातोय हे घरामध्ये सगळ्यांना कळालेलं असतं. लक्ष्मी आणि श्रीनिवास तर खूप धक्क्यामध्ये असतात. हरी संतोषला म्हणतो की दादा, तू परस्पर निर्णय घेतलास, निदान आम्हाला कळवायचं तरी होतंस. आणि इकडे श्रीनिवास मात्र संतोषला विचारतो की संतोष, घर बांधायला तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? काय आता संतोष पैशांचं गुपित बाबांना आणि लक्ष्मीला सांगेल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता सिद्धूला जी गोळी मारलेली असते ती आता आजीने स्वतःच्या अंगावर झेललेली असते आणि सिद्धूला तिने वाचवलेलं असतं. त्यानंतर गाडी पाटील ताबडतोब तिला घरी घेऊन जातात आणि तिची काळजी घेतात. त्यानंतर अधिराज पप्पांना म्हणतो की पप्पा, आपण आजीला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये हलवायला हवं. गाडी पाटील म्हणतात की आपण जर हॉस्पिटलमध्ये हलवलं तर सगळ्या मीडियामध्ये ही बातमी पसरेल आणि आपली बदनामी होईल. इकडे नीलांबरी मात्र खूप घाबरलेली असते, कारण की आजीला आता जीव जाण्याची वेळ आलेली असते. आणि सिद्धू म्हणतोय की मी आता या गोळीबारामागचा खरा गुन्हेगार शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. काय सिद्धूच्या तावडीमध्ये आता नीलांबरी सापडेल का, हे पाहणं रंजक ठरेल. इकडे आता विश्वाने जयंतचं ऑफिसमध्ये पाय ठेवलेला असतो. विश्व आता जयंतच्या ऑफिसमध्ये पुन्हा जॉईन झालेला असतो. त्याला पाहून जयंत म्हणतो की विश्वा, तुला इथे यायची काहीच गरज नाही. जान्हवी ऑफिसमध्ये काम करत असताना तू माझ्या ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवू शकत नाहीस. तर तू इथून चालता हो, नाहीतर मला तुला धक्के मारून ऑफिसमधून बाहेर हाकलून द्यावं लागेल. त्यानंतर विश्वासुद्धा म्हणतो की मी आज इथून जाणारच नाही आणि तू मला धक्के मारून तर काढून दाखव, मी इथेच आहे, मी इथून हलणार नाही. काय आता जयंत विश्वाला ऑफिसच्या बाहेर काढेल का आणि त्यांच्यामधला जो करार आहे तो जयंत संपून टाकेल का? का जान्हवी आता विश्वाला मदत करेल, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.